कॉफी केकचा स्टॉल आहे. तर केवढी सुंदर आहेत बघा कॉफी केक्स. गार्लिक पार्मेजान प्रेटझेल खाऊन. आणि ह्यांचं हॉट चॉकलेट एकदम पॉप्युलर आहे इकडे, एकदम मस्त असतं यांचं. हे बघा हे सगळे, हे बघा असं हॉट चॉकलेटचं आहे. नंतर हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी स्वर्धा इन अमेरिकेमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर जसं आपल्याकडे गणपती, दिवाळी, दसरा अशा वेळेस छोटे छोटे स्मॉल वेंडर्स असतात. तर ते कसं छोटे छोटे असे एक्झिबिशन्स लावतात किंवा काय काय असं ऑर्गनाईज करतात. तसं अमेरिकेत सुद्धा क्रिसमसच्या वेळेस प्रत्येक ऑलमोस्ट मोठ्या छोट्या गावामध्ये क्रिसमस मार्केट ते ऑर्गनाईज करतात. म्हणजे तर आता आपण आलेलो आहो शिकागोमधल्या एकदम फेमस पॉप्युलर अशा क्रिसमस मार्केटमध्ये. त्याला क्रिस्केनल मार्केट असं म्हणतात. ते 2-3 ठिकाणी असतात. तर तुम्हाला हे खूप आवडणार आहे हा सगळा व्हिडिओ. तर प्लीज हा व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा. आणि हां, सबस्क्राईब का नाही करत आहे तुम्ही? अजून सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा. आणि आता चला तुम्हाला दाखवते. खूप सुंदर मार्केट असतं. त्याच्यामध्ये भरपूर छोटे छोटे जे लघुउद्योजक असतात, छोटे छोटे आर्टिस्ट असतात, नंतर छोटे छोटे केटरर्स आणि हे सगळ्या गोष्टी असतात. त्या सगळ्यांना इकडे खूप चांगलं प्रोत्साहन मिळतं आणि वाव मिळतो. तर आपल्यासारखंच असतं की कुठलेही सण आले की आकाशकंदील विकणारे किंवा काय म्हणतात गणपतीच्या वेळेस मूर्ती विकणारे, तर तसेच इथे क्रिसमस ऑर्नामेंट्स विकणारे, काही काही हँडमेड. तर हे मोस्टली जर्मन इन्स्पायर्ड आहे. म्हणजे जर्मनीमध्ये जर तुम्हाला माहिती असेल तुमच्यापैकी खूप लोकांना, तर न्यूयॉर्कमध्ये तिकडे खूप चांगलं हे ओरिजिनल मार्केट असतं क्रिसमसचं. आणि हॉट चॉकलेट पण इकडे खूप छान मिळतं. तर ते पण तुम्हाला दाखवणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सपिरियन्स, काय म्हणतात, खायच्या गोष्टी तुम्हाला एक्सपिरियन्स नाही करता येणार, पण नक्की ज्या काय म्हणतात त्याला लाकडापासून बनवलेल्या, हाताने बनवलेल्या वस्तू त्या तुम्हाला नक्की बघता येतील. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या भरपूर फ्रेंड्समध्ये सगळीकडे शेअर करा. तर चला, आता खूप गर्दी आहे. आज शेवटचा दिवस आहे आणि आज लकीली वेदर खूप छान आहे. तर त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी आहे. पण काय म्हणतात, या गर्दीचंच तुम्हाला बघायला आवडेल. म्हणजे तुम्हाला कळेल की किती पॉप्युलर आहे हे मार्केट. तर चला. तर थंडी तरी आहे आज, एवढं अगदी काय उघडत असं नाही आहे, पण त्या मनाने कमी थंडी आहे की जॅकेट घालून थोडं आज स्वेटर असेल तर चालतंय. तर आता तुम्हाला दाखवते. इकडे खूप लांब पार्किंग करावं लागलं. मग आता आम्ही चाललोय तिकडे. तो ब्रिज पण किती वेगळा आहे बघा चालायचा. तर आपण आता तिकडे पोहोचतच आलोय. तर इकडे पण थोडं पार्किंग आहे या साईडला आणि लोक पेट्सला वगैरे पण घेऊन येतात. तर ते बघा तिकडे दिसतंय ना, छोटे छोटे स्टॉल्स लावलेत. तर तिकडे जायचं आपल्याला. तर आपण आता आलेलो आहे. तर बघा केवढी गर्दी आहे. तर हे सगळे असे स्टॉल्स असतात इकडे, तुम्हाला दाखवते. तर आपण आता जाऊयात. सो तुला काय घ्यायचं? ते प्रेझलचं आणि ते खूप चांगलं असतं. हॉट चॉकलेट. आणि तुला बिअर घ्यायची आहे का त्यांची? पण ते कुठे मला इकडचं माहित नाही. आणि आय थिंक प्रेझलचं इकडे माहित नाही. हॉट चॉकलेट नाही, हॉट चॉकलेटचं तिकडे आहे. हॉट चॉकलेटचं तिकडे आहे. हॉट चॉकलेट आणि इथे जर्मन बिअरचं. ओके. तर हे खूप चांगलं आहे. आणि आज लकीली एवढी थंडी नाही आणि एवढी काय म्हणतात
काय बोलतात एवढा पण त्रास नाही होते. पण हॉट चॉकलेटसाठी लाईन छान आहे. आहे. ओव्हरऑल वातावरण खूप छान आहे. बघा असं हॉट चॉकलेटचं आहे. नंतर असे स्कार्फ्स आणि काय काय आहे तिकडे. असे छोटे छोटे युरोपियन स्टॉल्स असतात सगळे. तर हे पीनट बटर. नंतर हे किती सुंदर आहे बघा. छोटे छोटे आर्टिफॅक्ट जे सगळे हँडमेड असतात. आय थिंक इकडे चहा पण आहे. समोसा आहे, चुरोस आहे, हॉट सायडर आहे. किती छान आहेत बघा. असे छोटे छोटे स्टॉल्स आहेत. आपण हे हॉट चॉकलेट घ्यायला आलोय आणि ह्यांचं हॉट चॉकलेट एकदम पॉप्युलर आहे इकडे. एकदम मस्त असतं यांचं. असं दाखवते म्हणजे लोकांचं घ्यायचं असं नाही वाटणार. तिकडे हॉट चॉकलेट घ्यायचं आहे आता. आणि मग हॉट चॉकलेट झालं की पुढचं खायला जाणार आहे. तर ते तुम्ही बघा. हॉट चॉकलेटचं त्यांनी बघा कसं ठेवलं विकायला पण आहे. आणि इथं त्यांनी असं त्या रेड बॉक्समध्ये भरून ठेवलं आहे. त्याच्यातनं ते देतात. आणि तिकडे व्हिप क्रीम पण आहे त्यांनी केलेलं. आणि त्याच्यावर जिंजर कुकीज पण मिळतात. हॉट चॉकलेट खूपच छान आहे. बिस्किट आणि हॉट चॉकलेट चांगलं आहे अगदी. ती जिंजर कुकी आहे. ही आल्यापासून बनवलेली कुकी आहे. हां, जिंजर कुकी हॉट चॉकलेटमध्ये घालून खायला खूपच छान वाटतं. पण किती सुंदर वस्तू आहेत बघा. हे सगळं त्यांनी बनवलेलं असतं हाताने. अल्पाकाच्या वूलपासून बनवलेलं आहे. स्कार्फ आहेत आणि अजून काय काय आहेत. स्वेटर्स, मफलर्स आणि भरपूर काय काय आहेत. हे असं अल्पाकाचं सगळं केलेलं आहे त्यांनी. एवढं सुंदर आहे बघा. तर ही सगळी हँड पेंटेड पॉटरी आहे. पॉलिश पोलंडवरनं आलेली आहे. थोडी सुंदर आहे बघा. हे असं पॉपअप पण आहे. तिकडे सगळेजण ख्रिसमसचे फोटो वगैरे पण काढू शकतात. खूप छान आहे हे. तुम्ही बघताय केवढं गर्दी आहे. एवढ्या थंडीमध्ये पण सगळी लहान मुलं सगळे लोक त्यांना घेऊन आलेले आहेत. बिकॉज आज शेवटचा दिवस आहे. आता अजून 1 तासाने हे सगळं संपून जाणार आहे. हे सगळं छोटे जे लघुउद्योग असतात त्यांना प्रोत्साहन द्यायला असतात हे सगळे स्टॉल्स. तर आता आपण चाललो आहे ते प्रेटझेलच्या स्टॉलमध्ये चाललो आहे. तिकडे सगळे जर्मन फूड आणि आर्टिफॅक्ट्सचे मोस्टली असतात. तर ते तुम्हाला दाखवते सगळं. तर आता हे प्रेटझेलमध्ये फिल करतात ते चीज आणि काय काय. तर ते पण खूप इंटरेस्टिंग असतं. ते तुम्हाला दाखवते. आता आपण त्या लाईनीतच आहे आपण. आणि आज आलोक सगळे फूड रिव्ह्यू करणार आहे. बिकॉज तो फूडी आहे. तर तो सगळं सांगेल तुम्हाला की चव कशी होती, कसं होतं, आवडलं का नाही. तर हे आता काय काय बघूयात आपण. हे सगळी चॉकलेट्स आहेत. मिल्क चॉकलेट्स 24 मिल्क चॉकलेट्स. हे सगळी मिल्क चॉकलेट्स आहेत. ते किती छान आहे बघा. छोटंसं हे सगळे जर्मन आहेत. ऑलमोस्ट सगळं संपलं आहे त्यांचं. हा त्यांचा प्रेटझेलचा मेन्यू आहे. तर गार्लिक पार्मेजान, सिनेमन शुगर आणि ओरिजिनल विथ सॉल्ट. हा कॉफी केकचा स्टॉल आहे. तर केवढी सुंदर आहेत बघा कॉफी केक्स. फोटो बूथ पण आहे तिकडे बघा तुम्ही. आणि असं काही सॉसेस आणि काय काय आहेत. तिकडे बाहेर असं बसायला पण ठेवलंय त्यांनी. हे बघा
हे बघा हे सगळे, तर ही आहेत क्रिसमसचे ऑर्नामेंट्स. तर हे सगळे जे छोटे छोटे तुम्हाला बॉलसारखे दिसत आहेत, तर हे लोक इथे क्रिसमसच्या ट्रीवरती लावतात सजवायला, डेकोरेशन म्हणून. आणि प्रत्येक ऑर्नामेंटमध्ये तुम्ही काही ना काहीतरी डेकोरेट करून स्पेशल मोमेंट क्रिएट करू शकता. तर हे इथे खूप प्रसिद्ध आहे. असं काही काही आहे, हॉट बटर बिअर. आणि तिकडे काही काही अशा वुलनच्या गोष्टी पण आहेत. सो आलोकने आता हे प्रेझल घेतलंय. प्रेटझल, गार्लिक पार्मेजान प्रेटझल खाऊन. आणि खूपच छान ह्यांनी आहे. डिप पण आणि हा त्यांचा डिप आहे. 2 डिप घेतले, एक हॉट डिप आणि एक मेपल डिप. खूपच चांगलं आहे. आणि दुसरं एक हे वाला घेतलंय सिनेमन शुगर. हे थोडं गोड असतं पण हे पण चांगलं असतं. ॲक्च्युली आता सगळं संपायची वेळ आली आणि बंद व्हायची वेळ आली आहे, पण ठीक आहे, म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते मिळतं. आता हे सगळे त्यांनी जे बनवलेलं आहे, तुम्हाला इकडे बॅकग्राऊंडमध्ये दिसते, ते पोलंडवरनं बनवलेली क्रॉकरी आहे. तर असे खूप युरोपमधनं वगैरे वगैरे जे पण काही फेमस गोष्टी असतात की जे हाताने बनवलेले असतात, छोट्या छोट्या गोष्टी, प्रत्येक काही ना काहीतरी विविधता असते. तर हे सगळे स्टॉल त्याचे आहेत. तुम्ही बघताय किती सुंदर मार्केट आहे हे. तर लोक इथनं भरपूर खरेदी करतात. आणि काही एक वेगळं इथे क्रिसमसमध्ये सगळ्यांना गिफ्ट्स द्यावे लागतात. तर त्याच्यामुळे लोक हे असं काही ना काहीतरी नवीन शोधत असतात की जे युनिक असेल, हँडक्राफ्टेड असेल आणि एक पीस ऑफ आर्ट म्हणून पण हे तुम्ही बघू शकता. तर भरपूर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात याच्यामध्ये. तर आता तुम्हाला दिसते समोर ते थोडंसं काय म्हणतात निविलायचं आहे, जे नजर लागू नये म्हणून आपण म्हणतो, ते फेंगशुईमध्ये वापरलं जातं. नंतर क्रिसमसचे ऑर्नामेंट्स इथं खूप महत्त्वाचे असतात, इम्पॉर्टंट असतात. तर कॅन्डल्स बनवलेले असतात कोणी कोणी हाताने. भरपूर हे आता मोस्टली, आणि आता थंडी असते इकडे, त्याच्यामुळे वूल जे उबदार कपडे किंवा लोकरीचं भरपूर काही काही स्टॉल्स असतात. नंतर ऑइल इकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बनवतात ते युरोपमध्ये लोक. ऑलिव्ह ऑइल म्हणा किंवा अजून कुठल्या कुठल्या प्रकारचे. तर त्याचे देखील तुम्हाला स्टॉल इथे दिसत आहेत. प्रत्येक स्टॉलच्या वरती त्यांना लिहावं लागतं की हा कुठल्या वस्तूचा स्टॉल आहे आणि कुठनं आलेला आहे. तर आता हे पण ग्लासपासून बनवलेले आहेत क्रिसमसचे ऑर्नामेंट्स, जे आपण क्रिसमस ट्रीवर लावू शकतो. तर असं सगळं इथं त्यांनी मस्त सुशोभित केलेलं एक्झिबिशन असतं. एक्झिबिशन म्हणजे बाजार म्हणता येईल याला, की त्या बाजारामध्ये आणि भरपूर गोष्टी कस्टमाइज करता येतात. हे आता प्ले कार्ड्सचं आहेत, म्हणजे पत्त्याचा सेट आहे हा एवढे सगळे जे मोठे मोठे दिसत आहेत तुम्हाला, ते पत्त्याचा सेट आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी वेगळं वेगळं पेंट केलेलं आहे. नंतर चॉकलेटचे, फजचे असे वेगळे वेगळे स्टॉल्स पण आहेत, खाण्यापिण्याचे आणि छोट्या छोट्या वस्तूंचे असतात. आता हे बघा, हे काचेचं, ब्रास, मेटल, काच आणि असं काही काही वेगळं वेगळं वापरून त्यांनी तयार केलेले आहेत हे क्रिसमसचे ऑर्नामेंट्स. आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना वाटेल की अगं तू कॅमेरा एवढ्या लांबून कसं काय दाखवते किंवा थोडं जवळून दाखव, पण माझा एकच हेतू आहे की त्यांनी हे जे एवढ्या मेहनतीने आणि हार्डवर्कनी त्यांचं जे हाताने केलेलं असतं, तर ते कुठल्याही रूपाने त्यांचं काय म्हणतात इझिली रेप्लिका नको व्हायला, की दुसऱ्या कोणी कॉपी करून असं नको बनवायला, कारण खूप कष्ट लागतात हे जे छोटे छोटे हाताने केलेले असतात त्याच्यात. आणि हे चांदणीचे आकाशकंदील बघून तर मी थक्क झालेले. अगदी आपल्याकडे जे असतात तसेच वाटत होते, पण मी काही गेले नाही आर्ग्यू करायला की कुठनं आहे किंवा काय नाही. मला अगदी आपले चांदणीचे आकाशकंदीलच वाटत आहेत. तुम्हाला काय वाटलं हे चांदणीचे आकाशकंदील बघून मला प्लीज कमेंट्समध्ये कळवा. आणि हा होता आजचा व्हिडिओ. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. आणि आम्ही जेव्हा घरी जात होतो तेव्हा आम्हाला एका ठिकाणी कम्युनिटीमध्ये हे सगळे ल्युमिनरीज लावलेले दिसले. तर हे ल्युमिनरीज म्हणजे पेपर बॅगमध्ये ठेवलेले वाळू आणि त्याच्यामध्ये एक लाईट टाकलेले असतात. हे साधारण 4-5 तास साधारण टिकतात आणि नंतर ते विझून जातात. तर खूप सुंदर दिसतं हे आणि छान वाटतं.
तर म्हणून मी लगेच व्हिडिओ केला आणि तुम्हाला दाखवलेला आहे. तर प्लीज पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.